आपले स्वागत आहे भाग्यश्री न्यूज चॅनल कडून। आपण आज इथे उमेदवार पदासाठी जे नगरसेवक पदासाठी थांबलेले आहेत, आपण त्यांच्या मुलाखतीसाठी आलेले आहे। तर त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। सर, आपलं नाव? विनोद नारायणराव आडेपवार, प्रभाग क्रमांक 5 मधून या ठिकाणी उमेदवार आहे। आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष शिवसेनेचे बालाजी पाटीलजी कबनूरकर यांच्या समेत मी या ठिकाणी इंटरव्ह्यू मुलाखत देत आहे। सर, तुमचं जे आहे ते तुम्ही शिवसेना कडून थांबलेले, तर तुम्ही शिवसेनेला का निवडलं? शिवसेनेला निवडण्यामागचं एक कारण आहे की या ठिकाणी करतो बघतो हा विषयच नसतो। ऑन द स्पॉट काम या ठिकाणी एकनाथ शिंदे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने होत असतं आणि करतो बघतो म्हणण्याच्या ऐवजी स्पॉट करणारा जो ऑन द स्पॉट काम करणारा जो नेता असतो तोच समाजासाठी आणि संपूर्ण मतदारासाठी आवश्यक असतो, म्हणून तो आम्ही तुम्ही जर का निवडून आले तर तुम्ही समाजासाठी काय करणार? म्हणजे स्पेशली जे युवक आहेत, तर आता सध्या कसं आहे, अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढलेली आहे, मग ते बेरोजगारी हटवण्यासाठी तुम्ही काय करणार? सध्याला मुखेड शहरामध्ये MIDCचा हा जो प्रकल्प आहे हा खूप दिवसापासून प्रलंबित आहे आणि सध्याला शहर विकास म्हणजे सध्याचं मुखेड जे नगर परिषदेचं जे खातं आहे, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव यांच्याकडे ते खातं असल्यामुळं निश्चितपणे मुखेड शहराचं डेव्हलपमेंट होत असताना या ठिकाणी MIDC आम्ही तात्काळ मंजूर करून जे या मुखेड शहराचं जे स्थलांतर होत आहे ते स्थलांतर आम्ही थांबवण्याचा निश्चितपणे आपले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सर काय खास? आता या ठिकाणी जर शेतकरी बांधवांसाठी या मुखेड शहर हा डोंगराळ भाग आहे आणि ह्या डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी जास्तीचं पीक म्हणलं तर या ठिकाणी सीताफळ या नावाचं पीक खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि सीताफळ परदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी एक्सपोर्ट होतात। तर या ठिकाणी सीताफळाचं वर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग या ठिकाणी उभारण्याचा आमचा संकल्प असतो। विद्यार्थ्यांसाठी आता विद्यार्थ्यांसाठी जर म्हणलं तर या ठिकाणी आम्ही अभ्यासिका ऑलरेडी चालू केली आहे। मी गेल्या वर्षी नगर परिषदेचा नगरसेवक होतो आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीची अभ्यासिका तयार करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या ठिकाणी अभ्यासिका आम्ही चालू केलेली आहे। या ठिकाणी अभ्यासामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी यासाठी दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळे आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो। आपले जे शिंदे सर आहेत, तर मग त्यामध्ये तुम्हाला काही बदल वगैरे काही असं वाटतं का की केला पाहिजे? आणि सध्याला पहिलं तर महिला आणि बचत गटाच्या माध्यमातून जे संघटनिक स्वरूप आलेलं आहे त्या बचत गटांना जे आपल्याला स्टेट बँकेकडून जो काही निधी मिळतो तो खूप अपुरा आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो निधी आम्ही वाढून जास्तीत जास्त महिलांना रोजगार, घरगुती रोजगार कसा मिळेल याचा आम्ही निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर, पण कसं आहे, आता सध्या तरी महिला उमेदवार जास्त थांबवते, मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही म्हणजे एक मेल कॅन्डिडेट आहे, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही निवडून येसाल का महिला? नाही, निश्चितपणे या ठिकाणी महिला बी उमेदवार निवडूनच येतील आणि या ठिकाणी पुरुष उमेदवार देखील 100% शिवसेनेचे निवडून येतील। त्यामागचा गमक असा आहे कारण महिला जरी असतील तर ते सक्षम नेतृत्व करणाऱ्या महिला आम्ही दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणे आम्हाला गर्व आहे की या ठिकाणी महिलाचं जरी नेतृत्व जास्त असलं तर त्याच्या बरोबरीने पुरुष देखील चांगल्या पद्धतीने नेतृत्व करून निवडून येणार आहे। मी बालाजी पाटील कबनूरकर, शिवसेना तालुका प्रमुख। बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहे मी। बाळासाहेबांचे विचार आवडल्यामुळे मी शिवसेनेचं काम करतो। 95 पासून मी शिवसैनिक आहे। शिवसैनिकांच्या माध्यमातून मी लोकांना आमच्या शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, हे ध्येय धोरण घेऊन आम्ही जनतेमध्ये आपण शिवसेना निवडली। सर, आता आम्ही जनतेकडून आहेत सर, तर मग आम्हाला पार्टीहून काय घेणं नाही देणं नाहीये, मग तुम्ही आमच्यासाठी काय कराल ते सांगा, म्हणजे जनतेसाठी वेगळं काय करा? जनतेसाठी आमच्या पक्षाचा ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण, 20% राजकारण। आम्ही राजकारणाला पहिलं 20% प्राधान्य देतो, समाजासाठी आम्ही 80% समाजकारणासाठी आम्ही पाठीमागेच्या काळापासून आमच्या इथं मुखेडला 10 वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत। पुन्हा परत या पिरियडमध्ये आम्ही आता मुखेडमध्ये असं की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या इथं MIDC साठी त्यांचे एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे आणि दुसरा मुद्दा एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव इथं सभेला सुद्धा आले होते। त्यांनी पुढील नगरपालिका जर आपल्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये दिला तर आपण मुखेडच्या हद्दवाढीसाठी आपण पाठपुरावा करून आपण ते वाढून करून देण्यासंदर्भात त्यांनी आश्वासित केलेले आहे। पुन्हा आमच्या इथं ज्यांनी आता आमच्या नगरसेवकांनी इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे, त्यासाठी आमच्या इथं सीताफळाचं उत्पन्न जे सांगितले त्यांनी त्या माध्यमातून आम्ही शेतकरी केंद्रासाठी आम्ही मागणी करणार आहोत। पुन्हा आमच्या इथं मुखेड शहरामध्ये नसून तालुक्यामध्ये आमच्या इथं मजुरांचं स्थलांतर खूप होतं। आमच्या इथला जो मुखेड मतदारसंघ आहे हा डोंगराळ भाग आहे, तर आमच्या इथला जो कामगार आहे तो बाहेर स्थलांतरित होत असल्यामुळे आम्ही MIDCची मागणी केलेली आहे।
तर आताचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आमचे पक्षप्रमुख यांची चिरंजीवची इथं सभा झालेली आहे पाठीमागे. त्यांनी सुद्धा आपल्याला इथं आश्वासित केले की उद्या चालून नगरपालिका आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर आमच्याकडे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आमचे शिवसेनेचे आहेत, तरी आम्ही या ठिकाणी आपल्या इथं MIDC मंजूर करून आपल्या इथल्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासित केलेले आहे. थँक्यू.